मुग्धा फारशी कुणाच्या नजरेत भरणारी मुलगी नव्हती. कारण नजरेत भरण्यासाठी झगमगाट लागतो, कपड्यांची चकाकी लागते, हातात पैसा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास लागतो. मुग्धाकडे यापैकी काहीच नव्हतं. वय अवघं 14 ते 15 वर्ष. अंगावर जुने फिकट रंगाचे कपडे, पायात झिजलेली चप्पल, केस साधे वेणीमध्ये बांधलेले. पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता. तो भाव भुकेचा नव्हता, तो भाव स्वप्नांचा होता. पण ती स्वप्न तिनं कधी मोठ्यानं बोलून दाखवली नव्हती. आईसोबत ती आजही त्या मोठ्या लग्नाच्या हॉलच्या किचनमध्ये भांडी घासत होती. सकाळपासून हात थकले होते. ताटं, वाट्या, कढया, भांडी संपायचं नावच घेत नव्हती. हात दुखत होते, पाठीला कळ येत होती. पण त्यांचं काम थांबत नव्हतं. कारण प्रत्येक भांड्यामागे 2 पैसे होते आणि त्या 2 पैशांवर तिच्या घरातला उद्याचा दिवस चालणार होता. आई तिला अधूनमधून ओरडायची, लवकर कर मुग्धा, साहेबांचा कार्यक्रम आहे, उशीर नको. मुग्धा मान हलवायची आणि पुन्हा कामात गुंग व्हायची. काम करता करता तिच्या होटांवर नकळत एखादं गाणं यायचं. ती हळूच गुणगुणायची, इतकी हळू की कुणाच्या कानावर जाऊ नये. कारण तिला माहिती होतं, इथे गाणं गाण्यासाठी ती आलेली नाही, इथे काम करण्यासाठी आलेली आहे. आई तिला नेहमी सांगायची, इथे गात बसू नकोस, साहेबांची इज्जत आहे लोकांत. इज्जत हा शब्द मुग्धाने लहानपणापासूनच ऐकला होता. तिच्या बापाच्या तोंडून तर हा शब्द सतत निघायचा. तो म्हणायचा, आपण गरीब आहोत पण आपली इज्जत असते बाळा, काहीही काम कर पण नाव खराब होऊ देऊ नकोस. कधी कधी तो गरिबीला रडायचा, स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा. पण तरीही मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचा, तू खूप छान गाते, एक दिवस लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. तेव्हा मुग्धा हसायची, पण मनात कुठेतरी ती गोष्ट साठवून ठेवायची. आज तो बाप नव्हता, तो कायमचा निघून गेला होता. पण त्याचे शब्द, त्याची शिकवण, त्याची इज्जत याची जाणीव तिच्या मनात जिवंत होती. आजचा दिवस काही साधा नव्हता. शहरातील एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलीचं लग्न होतं. हॉल एखाद्या राजवाड्यासारखा सजवलेला होता. मोठमोठे दिवे, फुलांची सजावट, झगमगाट, चकाकी. देशभरातून आलेले मोठे उद्योगपती, राजकारणी, मान्यवर मंडळी. सगळीकडे गडबड, गोंधळ. पण त्या गोंधळातही एक उत्सुक शांतता होती. कारण सगळ्यांची नजर स्टेजवरच्या माईककडे लागलेली होती. नवरी सजून तयार होती, डोळ्यांत स्वप्न होती, पण त्याचबरोबर काळजीही होती. कारण तिनं आपल्या बापावर पूर्ण विश्वास ठेवला होता. तुम्ही जसं म्हणाल तसं लग्न करेन, ज्याच्याशी म्हणाल त्याच्यासोबत लग्न करेन, असं तिनं सांगितलं होतं. पण अट एकच होती, मी जसं सांगते तसं सगळं झालं पाहिजे लग्नात. बापाने सगळी तयारी लेकीच्या म्हणण्यानुसार केली होती. गाणी, कार्यक्रम, कलाकार सगळं ठरलेलं होतं. पण त्या दिवशी अचानक सगळं बिघडलं. एक मॅनेजर धावत आला, घामाघूम, घाबरलेला. सर, मोठी अडचण आली आहे. उद्योगपतींच्या चेहऱ्यावर ताण आला. काय झालं? मॅनेजर म्हणाला, आपण ज्या गायिकेला फक्त अर्धा तासांसाठी 10 लाख दिले, ती आज वेळेवर येणार नाही म्हणते. काही पर्सनल कारण आहे म्हणे. त्या एका वाक्याने सगळा हॉल जणू थांबला. उद्योगपती भाऊ घाबरला. नवरीला धक्का बसला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. जर गाणं नाही झालं तर मी लग्न करणार नाही, ती रडत रडत म्हणाली. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. लोक कंटाळायला लागले. सगळे माईककडे पाहू लागले. कोण येणार, कोण गाणार याची वाट पाहू लागले. आणि त्या सगळ्यांपासून खूप लांब किचनमध्ये मुग्धा अजूनही भांडी घासत होती. पण आता तिच्या कानांवर शब्द पडत होते, इज्जत जाणार, कार्यक्रम फसणार, मुलगी लग्न करणार नाही, त्याच्या मुलीचं लग्न मोडणार. तिच्या हातातील भांडे थरथरायला लागले. कारण इज्जत हा शब्द तिच्या मनात खोलवर रुतला होता. तिला बाप आठवला, त्याचं रडणं, त्याचे शब्द. इज्जत गेली की माणूस संपतो. आज साहेबांची इज्जत धोक्यात होती आणि ती फक्त भांडी घासणारी एक मुलगी होती. पण तिच्या मनात एक आवाज उठत होता, जर आज लोक कंटाळून गेले, जर आज हे लग्न मोडलं तर. तिचं मन स्वस्थ बसू देत नव्हतं. ती हळूच किचनमधून बाहेर आली. हॉलच्या कडेला उभी राहिली. समोर मोठमोठे लोक, महागडे कपडे, मोठा आवाज आणि ती लहान, गरीब, साधी सरळ एक मुलगी. तरीही तिनं धीर केला आणि ती पुढे गेली. उद्योगपती चिडलेले होते.
काहीही करा, पण कार्यक्रम झालाच पाहिजे, ते म्हणत होते. मॅनेजर सतत फोन करत होता, पण समोरून कोणी उचलत नव्हतं. तेव्हाच एक कोवळा आवाज पुढे आला, साहेब. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी आज दीदीसाठी गाणं गाऊ का? क्षणभर शांतता पसरली. मॅनेजर भडकला, निघ इथून, दिसत नाही का आम्ही टेन्शनमध्ये आहोत सगळे. पण मुग्धा थांबली नाही. मला एक संधी द्या, मी गाऊ शकते साहेब. माझे बाबा म्हणायचे मी छान गाते. तुमच्या घरात काम करताना दीदी हेच गाणं गुणगुणायची. तुमची इज्जत आज माझ्या हातात आहे. फक्त एक चान्स द्या, मी संधीचं सोनं करेन. उद्योगपतींनी इकडे तिकडे पाहिलं. पाहुणे कंटाळलेले होते. वेळ निघून जात होता. शेवटी ते म्हणाले, ठीक आहे, 5 मिनिट. जमलं नाही तर लगेच खाली उतर. अजून इज्जत जाऊ देऊ नकोस माझी. मुग्धाने मान हलवली. तिची आई घाबरली होती. तिला भीती होती की मुलीचं गायन चुकलं तर नोकरी जाईल हातातील. लोक कुजबुजत होते. कुणी तिला भिकारी म्हणत होतं तर कुणी हसत होतं. मुग्धा स्टेजवर गेली. माईक तिच्या उंचीला सेट केला गेला. ती खूप घाबरली होती. समोर मोठमोठे लोक पाहून तिचे हात थरथरत होते. मुग्धाने डोळे घट्ट मिटले होते. त्या क्षणी तिला समोरचा हॉल, लोकांची गर्दी, मोठमोठे चेहरे, चकचकीत कपडे काहीच दिसत नव्हते. तिला दिसत होता तो फक्त तिचा बाप. आठवणींच्या त्या क्षणात तो तिच्या समोर उभा होता. जुन्या कपड्यांत, थकलेल्या डोळ्यांनी, पण होठावर नेहमीच असलेलं तेच हसू घेऊन. घाबरू नकोस, तो म्हणत होता. तू गातेस तेव्हा तुझ्या आवाजात देव बसतो. त्याचे शब्द तिच्या मनात घुमू लागले आणि दुसरीकडे साहेबांचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला. त्या चेहऱ्यावरची भीती, काळजी आणि त्यांच्या इज्जतीचा प्रश्न. त्या क्षणी मुग्धाच्या मनात एकच विचार आला, आज जर मी नीट गायले नाही तर माझ्या बापाच्या शिकवणीचा आणि साहेबांच्या विश्वासाची इज्जत जाईल. त्या विचाराने तिनं खोल श्वास घेतला आणि हळूच गायला सुरुवात केली. सुरुवातीला तिचा आवाज अगदी हलका होता, जणू एखादी कोकिळ पहाटे झाडावर बसून हळूच सूर लावत असावी. पण त्या हलक्या आवाजात एक वेगळीच जादू होती. हॉलमध्ये जो गोंगाट सुरू होता, लोकांची कुजबूज, मुलांचं रडणं, राजकारणांच्या गप्पा, मोबाईलचे रिंगटोन, तो सगळा हळूहळू कमी होऊ लागला. ज्या लोकांनी क्षणभरापूर्वी ही कोण भिकारी गायिका आहे असं म्हणून तोंड उघडलं होतं, तेच लोक शब्द होटांवरच थांबवून तिच्याकडे पाहू लागले. आवाज वाढत गेला तसं वातावरण बदलू लागलं. रडणारं लहान मूल जे काही वेळापूर्वी आईच्या कुशीत आरडाओरडा करत होतं ते अचानक शांत झालं. आई त्याला कुशीत घेऊन थबकली आणि कान देऊन गाणं ऐकू लागली. राजकारणी जे एकमेकांत कुजबूज करत होते त्यांनी चर्चा थांबवली. उद्योगपती जे फोनवर बोलत होते त्यांनी फोन बाजूला ठेवला. मोबाईलमध्ये बोटं फिरवणारी तरुण पिढी क्षणभर वर पाहू लागली. काहींच्या हातातला मोबाईल थांबला, स्क्रीन बंद झाली आणि हळूहळू सगळ्यांचं लक्ष एका छोट्या, गरीब, साध्या कपड्यांतील मुलीकडे केंद्रित झालं. मुग्धा मात्र अजूनही डोळे मिटून गात होती. तिला माहिती नव्हतं की समोर काय घडतंय. तिला फक्त सूर, ताल आणि शब्द माहीत होते. तिचा आवाज स्वच्छ होता, निर्मळ होता. कुठेही थरथर नाही, कुठेही घाई नाही. जणू ती गाणं गात नव्हती तर मनात साठलेलं दुःख, आठवणी, स्वप्न बाहेर काढत होती. तिच्या गाण्यांतून तिचं आयुष्य ती बोलत होतं. तिनं कधीच कोणते क्लास लावले नव्हते. कधीही तिला संगीत शिकवणारा गुरु नव्हता. तिच्या घरात ना टीव्ही होता ना रेडिओ. पण ती आईसोबत घरकामांसाठी ज्या ज्या घरी जायची तिथे चालणारी गाणी ती ऐकायची. कधी स्वयंपाकघरातून, कधी टीव्हीच्या आवाजातून, कधी रेडिओतून. एकदा ऐकलेलं गाणं तिच्या मनात पक्क बसायचं. ते सूर, ते शब्द, ती चाल ती विसरत नसे. घरी आल्यावर ती ते गाणं बापालाही म्हणून दाखवायची. बाप हसून म्हणायचा, तुझ्या डोक्यात गाणी साठवण्याची पेटी आहे. आज त्याच पेटीतून ती गाणी बाहेर पडत होती. आज तिनं जे गाणं निवडलं होतं ते नवरी मुलगी रोज घरात ऐकायची. त्यामुळे ते गाणं मुग्धाच्या पूर्ण पाठ होतं. प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर तिच्या मनात कोरलेला होता. ती गात होती आणि हॉलमधलं वातावरण पूर्ण बदलत होतं. काही लोकांनी नकळत आपल्या मोबाईलचे कॅमेरे ऑन केले. व्हिडिओ काढायला सुरुवात केली.
काही लोक एकमेकांना कुजबुजून म्हणू लागले, खूप सुंदर आवाज आहे, कुठून आणली ही मुलगी? स्तुतीचे शब्द हळूहळू वाढू लागले. नवरी जी काही वेळापूर्वी रडत होती, तिच्या डोळ्यांतलं पाणी थांबलं. तिच्या होठांवर हसू आलं. ती माईककडे, त्या मुलीकडे एकटक पाहत होती. उद्योगपतीच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळला. त्यांच्या होठांवर हलकसं हसू उमटलं. देवाने आज इज्जत वाचवली, ते मनात म्हणाले. हॉलच्या एका कोपऱ्यात मुग्धाची आई उभी होती. तिचे हात जोडलेले होते. होठांवर प्रार्थना होती. देवा, माझ्या मुलीकडून काही चूक होऊ देऊ नकोस. आमच्या साहेबांची इज्जत आमच्या हातून खराब होऊ देऊ नकोस. तिचे डोळे भरून आले होते, पण ती नजर हटवत नव्हती. मुग्धा मात्र अजूनही गात होती. तिचा आवाज कोकिळेसारखा मधुर होता. सूर आणि ताल इतके तंतोतंत होते की कुणालाही विश्वास बसत नव्हता की ही मुलगी कधीही संगीत शिकलेली नाही. तिच्या आवाजात कुठेही दिखावा नव्हता, फक्त खरं भावनात्मक गाणं होतं. गाणं संपत आलं तसं तिचा आवाज हळूहळू शांत होत गेला. शेवटचा सूर लांबला आणि मग पूर्ण शांतताच पसरली. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. मुग्धाने हळूच आपले डोळे उघडले. तिला वाटलं आता ओरडा येईल, हसू येईल, खाली उतरायला सांगतील. पण तिनं पाहिलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. संपूर्ण हॉल उभा राहून टाळ्या वाजवत होता. टाळ्यांचा कडकडाट कानाटाळ्या बसवणारा होता. खूप छान, खूप सुंदर, वन्स मोर असे आवाज समोरून येऊ लागले. काही लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. काही जण भावूक होऊन तिच्याकडे पाहत होते. उद्योगपती स्वतः उठून उभे राहिले. लोक त्यांना म्हणू लागले की किती छान मुलगी आहे ही, इतका सुंदर आवाज. त्या प्रसिद्ध गायिकेपेक्षाही ही मुलगी पुढे जाऊन खूप मोठी होईल. स्तुतीचे शब्द थांबत नव्हते. मुग्धा गोंधळून गेली. तिला कधीच असं काही अनुभवायला मिळालं नव्हतं. ती खाली पाहत उभी होती. पण लोकांनी पुन्हा आग्रह धरला, पुन्हा गा, एक गाणं अजून म्हण. उद्योगपतींनी माईक घेतला. मुलीला पुन्हा गाण्याची विनंती आहे, ते म्हणाले. मुग्धाने मान हलवली. यावेळी तिच्या मनात भीती नव्हती. तिच्या मनात जे काही घडलं होतं, जे काही तिनं भोगलं होतं, ते सगळं तिच्या आवाजातून बाहेर पडणार होतं. तिने पुन्हा गाणं सुरू केलं आणि या गाण्यात तिचं संपूर्ण आयुष्यच वाहू लागलं. बापाची आठवण, गरिबीची वेदना, इज्जतीची जाणीव, स्वप्नांची आस, सगळं तिच्या आवाजातून लोकांसमोर व्यक्त झालं. हॉलमधले लोक शांतपणे ऐकत होते. कुणाच्याही तोंडून शब्द निघत नव्हता. काहींच्या डोळ्यात पाणी होतं, काहींच्या मनात हळहळ निर्माण झाली होती. त्या एका आवाजाने तिने सगळ्यांची मनं जिंकली होती. आज ती भांडी घासणारी मुलगी नव्हती. आज ती फक्त मुग्धा होती. एक गाणं, एक आवाज, एक भावना होती. मुग्धाचं गाणं संपलं आणि काही क्षण पुन्हा शांतता पसरली. अशी शांतता जिथे कुणीही श्वास सुद्धा जणू थांबवून धरलेला होता. काही वेळापूर्वी ज्या हॉलमध्ये कुजबूज, हशा, गोंगाट सुरू होता, तोच हॉल आता स्तब्ध झाला होता. मुग्धा अजूनही माईक समोर उभी होती. तिच्या हाताला थोडी थरथर होती. पुन्हा अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला. पण हा साधा कडकडाट नव्हता. हा आदराचा होता, स्वीकाराचा होता. सगळा हॉल उभा राहिला. ज्या लोकांनी काही वेळापूर्वी तिच्याकडे बघायलाही तयार नव्हते, तेच लोक आता तिची स्तुती करत होते. तीच मुग्धा जी थोड्या वेळांपूर्वी भांडी घासणारी होती, आज सगळ्यांच्या नजरेत आली होती. तेवढ्यात हॉलच्या मधून एक व्यक्ती उभी राहिली. वयस्कर, पण चेहऱ्यावर अनुभवांचं तेज. शहरात एक मोठी गायन संस्था चालवणारा, अनेक कलाकार घडवलेला माणूस. त्याने माईक हातात घेतला आणि म्हणाला, मी आज अनेक कार्यक्रम पाहिले, अनेक कलाकार ऐकले, पण इतका गोड, इतका खरा आवाज मी फार क्वचित ऐकला आहे. या मुलीच्या आवाजात प्रशिक्षणापेक्षा जास्त आत्मा आहे. म्हणून आज इथे सगळ्यांसमोर सांगतो, ही मुलगी जर तयार असेल तर मी तिला माझ्या गायन शाळेत फुकट शिकवायला तयार आहे. क्षणात पुन्हा टाळ्या वाजल्या. मुग्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला काही कळत नव्हतं. हे खरं आहे का की स्वप्न? तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी फुकट शिकवतो असं म्हटलं होतं. तिच्या मनात एकच भावना आली, बाबा, हे तूच केलंस ना? वरून मला पाहतोयस ना? आणि जणू त्या एका शब्दांनी सगळ्यांचं दारं उघडली. एक व्यक्ती पुढे आली आणि म्हणाली, मी या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. दुसरा म्हणाला,
तिच्यासाठी कपड्यांची, पुस्तकांची काळजी मी घेईन. कुणी म्हणालं तिच्या घराचं भाडं मी पाहीन. कुणी म्हणालं तिला पुढे नेण्यासाठी जे लागेल ते मी करेन. त्या हॉलमध्ये जणू मदतीचा पाऊस पडू लागला. थोड्या वेळापूर्वी कोणीही ओळख न देणारी मुलगी आता सगळ्यांचीच आपली झाली होती. मुग्धा मूक उभी होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. तिला वाटत होतं तिचा बाप कुठेतरी उभा राहून तिच्याकडे पाहतोय, डोक्यावरून हात फिरवतोय, आशीर्वाद देतोय. मी म्हणालो होतो ना, तो म्हणत असावा. एक दिवस लोक टाळ्या वाजवतील. तेवढ्यात नवरी आणि नवरदेव स्टेजवर आले. नवरीनं मुग्धाचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यांत अजूनही पाणी होतं. आज माझं लग्न फक्त तुझ्यामुळे झालं, ती म्हणाली. जर तू नसतीस तर कदाचित आजचा दिवसच वेगळा असता. आजपासून तू माझ्यासाठी फक्त गायिका नाहीस, तू तर माझी छोटी बहीण आहेस. त्या शब्दांनी मुग्धा अजूनच भावूक झाली. तिने काहीच बोललं नाही, फक्त मान खाली घालून उभी राहिली. मग उद्योगपती पुढे आले. त्यांनी सगळ्यांसमोरच मुग्धाची स्तुती केली. आज या मुलीनं आमची इज्जत वाचवली असं नाही, तर आम्हाला माणूस म्हणून मोठं केलं आहे. मग त्यांनी मुग्धाच्या आईकडे पाहिलं आणि म्हणाले, आज नंतर तुम्ही आमच्या घरात भांडी घासायला येऊ नका. हे ऐकून आई घाबरली. तिचा चेहरा उतरला. साहेब, आमच्याकडून काही चुकलं का? ती घाबरूनच म्हणाली. उद्योगपती हसले आणि म्हणाले, नाही. ते शांतपणेच म्हणाले, तुमच्या घरात हिरा आहे आणि हिऱ्याला भांड्याच्या धुळीत ठेवायचं नसतं. आजपासून तुमच्या मुलीचं शिक्षण, तिचे क्लासेस, तिचं भविष्य हे सगळंच माझी जबाबदारी. आईचे पाय थरथरले. तिने हात जोडले. तिच्या तोंडातून शब्दच निघेना. आजपर्यंत ज्या हातांनी तिने भांडी घासली तेच हात आज आशीर्वाद मागत होते. मुग्धाला सगळं स्वप्नांसारखं वाटलं होतं. ती स्वतःला चिमटा काढून पाहत होती. हे खरंच घडतंय का, की झोपेतच आहे? पण समोर लोक होते, आवाज होते, टाळ्या होत्या आणि तिच्या मनात एक नवी उमेद जन्म घेत होती. लग्न सोहळा आनंदात पार पडला, पण त्या लग्नात सगळ्यात मोठा बदल मुग्धाच्या आयुष्यात झाला होता. एका छोट्याशा संधीनं तिचं आयुष्य बदललं होतं. ती संधी तिनं मागितली होती, पण तिच्या आवाजाने ती जिंकली होती. आणि तिकडे त्या मोठ्या गायिकेचं नाव दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये झळकलं, पण कौतुकासाठी नाही, तर गर्वामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित, पैशांचा माज, एका लग्नाला कमी लेखलं अशा हेडलाईन्स छापून आल्या. लोकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं. एका संधीला नकार देणं किती महागात पडलं असं बोललं जाऊ लागलं. तिचं नाव नकारात्मक पद्धतीनं चर्चेत आलं आणि त्याच वेळी मुग्धाचं नाव सगळीकडेच पसरलं. तिच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. लोक शेअर करत होते, कमेंट करत होते, ही मुलगी कुठली, किती सुंदर आहे आवाज. खरी प्रतिभा अशीच असते. रातोरात तिचं आयुष्य बदललं होतं. एका संधीमुळे, एका गाण्यामुळे आणि एका क्षणामुळे. काही महिन्यात मुग्धा गायन शाळेत शिकायला लागली. ती रोज रियाज करायची. तिच्या आवाजाला आता शिस्त मिळत होती, पण तिच्या गाण्यातली सच्चाई तशीच होती. ती कधीही आपलं मूळ विसरली नाही. आजही तिला भांडी घासणारे तिचे ते हात आठवायचे, कारण तिनं जे काही कमावलं होतं ते त्या हातांनीच कमावलं होतं. कधी कधी रात्री ती आकाशाकडे पाहायची. तिला वाटायचं तिचा बाप तिथेच कुठेतरी आहे. बाबा, ती मनात म्हणायची, आज लोकांनी माझं नाव घेतलं, पण मी अजूनही तुझीच मुलगी आहे. तिच्या डोळ्यात शांत अश्रू यायचे, पण मनात अभिमान असायचा. मुग्धाची गोष्ट इथेच संपत नाही, कारण ही गोष्ट फक्त एका गायिकेची नाही. ही गोष्ट आहे त्या प्रत्येक माणसाची जो संधीच्या शोधात आहे. ही गोष्ट आहे त्या प्रत्येक प्रतिभेची जी दुर्लक्षित राहते. आणि ही गोष्ट सांगते की गर्वानं संधी नाकारली तर नाव मातीमध्ये जातं आणि नम्रतेने संधी स्वीकारली तर आयुष्य उजळून निघतं. कधी कधी देव थेट येत नाही, तो एखाद्या आवाजात येतो, एखाद्या गरीब मुलीत येतो आणि आपल्याला सांगून जातो, एक चान्स, एक संधी संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी आयुष्य बदलायला मोठ्या ओळखी, पैशांची ताकद किंवा प्रसिद्धी लागत नाही. फक्त एक संधी, एक विश्वास आणि कोणीतरी मनापासून ऐकून घेणारच पुरेसं असतं.
मुग्धासारखी अनेक स्वप्न रोज आपल्या आजूबाजूलाच जगत असतात. भिकारी, कामवाली, भांडी घासणारी म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण त्यांच्या आत लपलेला हिरा कुणीच पाहतच नाही. गर्वाने नाकारलेली संधी कुणाचं नाव पुसते आणि नम्रतेने स्वीकारलेली संधी कुणाचं आयुष्यच उजळवते. म्हणूनच कुणालाही कमी लेखू नका, कारण आज जो दुर्लक्षित आहे तोच उद्या तुमच्यापेक्षाही उंच भरारी घेऊ शकतो. बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. अजून अशाच प्रकारे कथा स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील का ते सुद्धा कॉमेंटमध्ये लिहायचं विसरू नका. चला तर मग ही स्टोरी आवडली असेल तर आपल्या स्टोरीला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि KGF स्टोरीवरील स्टोरीज ऐकत रहा. धन्यवाद.